कोणाचं कायमचं मित्र नसतं, याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. असं म्हणतात की अजितदादांनी केवळ आपल्या पक्षापुरता विचार कधीही केला नाही. त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या इतर पक्षाच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या मदतीसाठी दादा हे तत्पर असायचे आणि म्हणूनच अजितदादा हे इतर पक्षाच्या नेत्यांचेही दादा झाले. आपण पाहूयात अशाच काही निवडक नेत्यांच्या प्रतिक्रिया. आज आपण ऐकतोय की सकाळीच अशी बातमी आली अजित पवारांबद्दलची, काय भावना? ही बातमी मन सुन्न करणारी होती. आज महाराष्ट्राचं एवढं मोठं नेतृत्व या ठिकाणी हरपलं, दादांचं दुःखद निधन झालं. दादासारखा काम करण्याची तळमळ असणारा नेता या महाराष्ट्रानं आज गमावला. आणि आपण बघितलं असेल की काम करत असताना 5 वर्ष मी आमदार म्हणून देखील दादासोबत काम केलं, पण कधी पक्षपात न करता आलेला आमदार असो, खासदार असो, हा कुठल्याही पक्षाचा असो, पण त्यांना सहकार्य कसं करता येईल, मदत कसं करता येईल अशी भावना ठेवणारा नेता, खरं तर शब्दाला जागणारा आणि या महाराष्ट्राचं विजन ठेवणारा नेता म्हणून दादाची ओळख होती. प्रशासकीय दबदबा त्यांचा होता आणि सकाळी 6 वाजेपासून काम करण्याची ती ज्यांची पद्धत होती असे दादा. आज एवढं मोठं नेतृत्व आपण या ठिकाणी गमावलं. दादांसोबत आमचे पारिवारिक संबंध देखील होते आणि माझे मिस्टर गेल्यानंतर मिस्टर असताना देखील अनेक प्रकारची मदत दादांनी केली आणि खरं तर आज मन थक्क झालं की कायम सर्वांना ज्या वेगवेगळ्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना निधी घेण्यासाठी, वेगवेगळ्या विकास कामांसाठी दादा भेटायचे. त्यांची सकाळी उठण्याची सवय लवकर होती. आज सकाळी लवकर उठले आणि खरं तर आज सकाळी म्हणजे